ती सोपा धडा आहे बघा. तुमच्या परिसराचं पुस्तक तुम्हाला भेटलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिलाच धडा आहे आपल्या अवतीभोवती. आपल्या अवतीभोवती जे जे काही तुम्हाला दिसतं, म्हणजे आता आपली दात्रीची वाडी गाव आहे. गावाच्या आजूबाजूला जे जे काही आहे, गावात जे जे काही आहे, घरं, रस्ते, डोंगर, नदी, विहीर, झाड, पक्षी, चिमणी, हे सगळं जे काही आहे त्याचा आपल्याला या धड्यामध्ये अभ्यास करायचा आहे. आता इथे बघा चित्रामध्ये तुम्हाला मी वस्तू दाखवलेल्या आहेत. बघा चित्रामध्ये तुम्हाला 3 वस्तू दिसतील. ही बॅट आहे, बॅट, हे मडकं आहे, हे एक धागा आहे आणि हा कप आहे. बरोबर. या सगळ्या चित्रामधल्या तुम्हाला ज्या वस्तू दिसतात त्या तुमच्या सगळ्या ओळखीच्या आहेत की नाही. आता ह्या ज्या वस्तू आहेत ह्या कशा कशातून बनवल्या असणार, या डायरेक्ट तयार नाही झालेल्या, बरोबर की नाही. मग या वस्तू आपल्या कामाच्या वस्तू आहेत, त्यांचे आपल्याला उपयोग आहेत. बरोबर. मग त्या कशापासून तरी बनवलेल्या असतात. म्हणजे आपल्या परिसरातील ज्या काही वस्तू आहेत त्या कशापासून तरी बनवलेल्या तरी असतात, आहे की नाही. मग उदाहरणार्थ आज आपण बघूया, हे बॅटचं चित्र आहे. बॅट कशापासून बनते तर झाडाच्या लाकडापासून. बरोबर. हे मडकं कशापासून बनतं तर मातीपासून. हा धागा कशापासून बनतो तर कापसापासून. आणि हा कप कशापासून बनवलेला आहे चिनी मातीपासून. ती वेगळ्या प्रकारची माती असते, आहे की नाही. तर ह्या आपल्या सगळ्या ओळखीच्या वस्तू आहेत, म्हणजे नेहमी आपल्याला त्या लागत असतात, आहे की नाही. आता खाली तुम्हाला दुसरं चित्र दिसतंय का, हे बघा, हे दुसरं चित्र दिसतंय का. ह्या ओळखा पाहू, ह्या वस्तू कुठं मिळतात बघा. ह्या सगळ्या वस्तू, जे फळं आहे, आवळा आहे, मका आहे, हा कुठंतरी मिळत असेल की नाही. कुठं मिळत असेल बरं तर आपल्याला हे कोण देतं, झाडं देतात. बरोबर की नाही. म्हणजे केळी पण झाडाला लागतात, आवळा पण झाडाला लागतो, मका पण धान्य आहे, मका एक, आहे की नाही. तृणधान्य आहे एक प्रकारचं, आहे की नाही. म्हणजे ह्या सगळ्या वस्तू आपल्याला कुठून मिळतात तर झाडापासून मिळतात. आणि ह्यांचा उपयोग काय आहे, आपल्या अन्न म्हणून आपण खाण्यासाठी हे वापरतो. म्हणजे वरच्या ज्या वस्तू आहेत त्या वेगवेगळ्या कामासाठी असतात, तर ह्या वस्तू आपण कशासाठी वापरतो, खाण्यासाठी वापरतो. बघा आता तुम्हाला मी खाली एक मोठं असं चित्र दाखवतो. आपल्या परिसरात काय काय असतं. आता मी मागाशी बोललो ना त्याप्रमाणे. बघा एक झाड आहे, झाडावर हा माकड दिसतो तुम्हाला. हा इथं असं वरती माकड आहे की नाही. जवळून एक ओढा वाहतो, ओढ्याच्या किनारीला गवत खाणारा एक ससा आहे, बरोबर की नाही. इकडं गावातील घरं आहेत, आहे की नाही. गावातील घरं पण तुम्हाला दिसतील, आहे की नाही. बघा हे गावातील घरं पण आहेत, बरोबर की नाही. हे बाजूला मागं डोंगर आहे, गावातील माणसं आहेत, झाडं आहेत, या ओढ्याला पाणी आहे, बरोबर की नाही. आजूबाजूला गवत आहे, हे झाडावर एक माकड आहे, आहे की नाही. अशा प्रकारच्या ही खारुताई पण आहे बघा झाडावर, आहे की नाही. तर अशा आपल्याला परिसरात ज्या ज्या काही वस्तू दिसतात, बरोबर की नाही, त्यांच्या आपल्याला उपयोग, म्हणजे आपल्याला त्यांचा काहीतरी फायदा असतो, बरोबर. उपयोग आहे की नाही. तर उपयोगला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, त्या यूज, काय म्हणतो, यूज. त्याच्यानंतर जे पदार्थ असतात त्यांना आपण मटेरियल म्हणतो. आता या चित्रात दाखवल्याप्रमाणे एक माळरान आहे, ओसाड आहे, त्याच्यावर कोणतंही झाड नाही, बरोबर की नाही. बरेचसे, हे एक मोठं झाड दाखवलेलं आहे, वृक्ष म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, वृक्ष म्हणजे ट्रीज, आहे की नाही. या ओढ्याच्या आजूबाजूला छोटी छोटी झाडं झुडपं आहेत, बरोबर की नाही. आणि वेलीसुद्धा आहेत. आता आपण हे झाडाचे आपण काही प्रकार दुसरीला असताना शिकलेलं आहे. जे सरळ असं मोठं असतं असं ते झाड, छोटं कमी उंचीच्या असतात ती झाडे झुडपे, आणि दुसऱ्याच्या आधाराने वर जाणारं वेल, बरोबर की नाही. आपल्या कारल्याची वेळ, घोसाळ्याची वळ, शिराळ्याची वेळ, आहे की नाही. अशा वेली असतात. तर हे जे काय आपल्या परिसरात ज्या काही वस्तू आहेत, माकड आहे, दगड आहे, चिमणी, पक्षी, काय सगळं जे काही तुम्हाला दिसतंय ते, ह्यांचे आपल्याला 2 भाग पाडतात. मुख्यतः काय समजतात, 2 भाग. म्हणजे त्याच्यातले अर्धे जे आहेत ते काय ते असतील, सजीव असतील, आणि अर्धे जे आहेत ते निर्जीव असतील. बघा मग हे सजीव म्हणजे काय, जे हालचाल करतात, ज्यांना अन्न लागतं, आहे की नाही, ज्यांची वाढ होते, बरोबर की नाही. आणि निर्जीव म्हणजे काय, ते एकाच जागी पडलेले असतात, त्यांची वाढ होत नाही, त्यांना अन्न लागत नाही, पाणी लागत नाही, आहे की नाही. उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेऊया. बघा एक चिमणी आहे आणि एक दगड आहे.
तर चिमणी ही सजीव आहे. ती तिच्या पिल्लांना पण जन्म देते, तिला अन्न पाणी लागतं, आहे की नाही. हा दगड आहे, तो कोणी हलवला नाही तर वर्षानुवर्ष कायम तिथंच पडलेला असतो, आहे की नाही. म्हणजे आपल्या अवतीभोवती ज्या परिसरातील वस्तू आहेत त्याच्यापैकी काही सजीव असतात तर काही निर्जीव असतात. निर्जीव म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये जीवच नाही आहे, ज्यांना अन्न पाणी हवाची गरज लागत नाही, त्यांची वाढ होत नाही, जे हालचाल करत नाही. आणि सजीव म्हणजे काय, ज्यांना अन्न हवा पाणी लागतं, ज्यांची वाढ होते, बरोबर की नाही, जे हालचाल पण करतात. मग जे सजीव जे आहेत त्या सजीवांचे पुन्हा दोन प्रकार येतात. सजीवांचे किती प्रकार येतात? दोन. एक म्हणजे काय, सजीव एकतर प्राणी असतात किंवा वनस्पती. म्हणजे सजीवांचे दोन प्रकार आहेत, प्राणी किंवा वनस्पती. वनस्पती म्हणजे आपले झाडे, बरोबर की नाही. आता आपण बघितलं, चिमणीला अन्न लागतं, दगडाला लागतं का? दगड तिथंच पडलेला असतो. चिमणी काय काय खाते? अन्न खाते, पाणी पिते, दाणे खाते, आहे की नाही. मग आपल्याला तुमच्या आजूबाजूला जी काही वस्तू आहेत त्याच्यातल्या सजीव कोणत्या, जर ज्यांची हालचाल होते अशा तुम्ही 10 नावं लिहायची, बरोबर. निर्जीव कोणत्या, तर भरपूर, म्हणजे ज्या वस्तू हालतच नाही, जीवांची वाढ होत नाही, ते एकाच जागी असतात, आहे की नाही, ज्यांना अन्न पाण्याची गरज नसते, आहे की नाही. मग अशा वस्तू आहेत, डोंगर आहे, दगड आहे, माती आहे, घराच्या खिडक्या, टेबल, खुर्ची, ह्या सगळ्या निर्जीव वस्तू आहेत. पण सजीव काय, तर सगळ्या प्रकारचे प्राणी, सगळे वनस्पती हे सजीव आहेत, बरोबर की नाही. म्हणजे इथं बघा, सजीवांचे तुम्हाला दोन गट दिसतील, एक गट म्हणजे प्राणी आणि दुसरा गट म्हणजे वनस्पती. बघा, एक गट म्हणजे प्राणी आणि एक गट म्हणजे वनस्पती. सजीवांचे किती गट पडतात? दोन, आहे की नाही. एक तर सजीव प्राणी असतात किंवा वनस्पती असतात. कळलं. मग आता तुम्हाला 10 प्राण्यांची नावं लिहायची आहेत आणि 10 वनस्पतींची नावं लिहायची आहेत. तर ह्या आपल्या अवतीभोवती या धड्यामध्ये काय आहे, तर आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्या वनस्पती, सगळे प्राणी, सगळ्या निर्जीव वस्तू, ह्या सगळ्या आजूबाजूचा आपला अवतीभोवती आपला परिसर ह्या सगळ्या वस्तूंपासून बनलेला असतो, आहे की नाही. त्यातील काही वस्तूंचा आपल्याला उपयोग आहे की नाही, त्या वस्तू कशापासून तरी आपण बनवतो, आहे की नाही. आणि त्याच्यातल्या काही वस्तूंचा आपण डायरेक्ट अन्न म्हणून उपयोग करतो, म्हणजे फळं आहेत, आहे की नाही, त्याला आपण काही प्रक्रिया करत नाही, डायरेक्ट खायला घेतो, बरोबर की नाही. मग अशा प्रकारे ह्या आपल्या अवतीभोवती ज्या काही वस्तू आहेत त्यांचे दोन गट पडतात. पहिल्यांदा एकतर ते सजीव किंवा एकतर निर्जीव. सजीव जर असतील तर पुन्हा त्यांचे दोन गट पडतात, काय, प्राणी किंवा वनस्पती. तर आता तुम्हाला या आपल्या अवतीभोवती जे जे काही वस्तू असतात हे समजलं की नाही. या चित्रामध्ये तुम्हाला मी भरपूर अशा वस्तूंचं एक छानपैकी चित्र आहे, बरोबर की नाही. इथं फळांचं चित्र आहे. आपल्या परिसरात जे काय असंच चित्र तुमच्या गावाच्या बाजूला असतं की नाही, आपल्या दात्रेचीवाडी गावाच्या बाजूला पण आहे की नाही. एखादा ओढा वाहतो, डोंगर आहे की नाही, झाड आहे, झाडामध्ये झाडावर पक्षी आहे, खारुताई आहे की नाही. अशा प्रकारे आपल्या अवतीभोवती हा धडा आहे. अगदी सोपा असा धडा आहे, समजला असेल की नाही तुम्हाला. तर आता या धड्यावरचे काही प्रश्न आपण बघणार आहोत. हे प्रश्न पण मी तुम्हाला पाठवणार आहे. ह्या धडा जर तुम्हाला समजला नाही, सजीव काय, निर्जीव काय, प्राणी काय, वनस्पती काय, तर हे पुन्हा बघायचं. तर त्याचा आपल्याला स्वाध्याय पण बघायचा आहे. बघा, हे स्वाध्यायाचं पण मी तुम्हाला पाठवतो. बघा, आपला परिसर कसा बनतो, तर आपला परिसर आपल्या आजूबाजूच्या सगळ्या सजीव निर्जीव वस्तूंपासून बनतो. तुम्ही पाहिलेल्या 2 झाडांची नावं तुम्हाला आपल्या आजूबाजूला भरपूर झाडं आहेत. जंगली प्राण्यांची नावं, पाळीव प्राण्यांची नावं. जंगली प्राणी म्हणजे जे जंगलात राहतात, पाळीव म्हणजे आपण पाळतो त्यांना. 4 पिकांची नावं, जी पिकं घेतो आपण, भात, गहू, आहे की नाही, नाचणी, वरी. त्याच्यानंतर पक्ष्यांची नावं, त्या अंडी घालणाऱ्या पक्ष्यांची नावं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे निर्जीव वस्तू ज्यांना अन्न पाणी हवाची गरज नसते, जे हालचाल करत नाही, ज्यांची वाढ होत नाही, बरोबर की नाही. सजीवांची नावं, ज्यांची वाढ होते, अन्न पाणी हवेची गरज लागते, जे हालचाल करतात, बरोबर की नाही. आता वनस्पती सजीव आहे की निर्जीव आहे, कशावरून कळलं? सजीव आहे, कारण वनस्पतीची वाढ होते, एवढंसं रोपटं असतं, त्याचं खूप मोठं झाड पण होतं, आहे की नाही. वनस्पती का एकाच मग हालचाल करत नाही, म्हणजे ते एकाच जागी का असतात, तर त्यांची मुळं जमिनीमध्ये खोलवर गेलेले असतात की नाही, बरोबर की नाही, म्हणून तर ते एका जागी असतात. बस इकडून तिकडे जाते, मग ती सजीव आहे का बरं? नाही. तर बसला इकडून तिकडं कोण नेतं? ड्रायव्हर चालवून त्या इंजिनच्या साहाय्याने नेतं. मग आता बसला तुम्हाला म्हणेल अन्न म्हणून पेट्रोल डिझेल लागतं, मग तुम्ही म्हणाला बस सजीव आहे का, तर नाही, बस सजीव नाही. असे भरपूर तुम्हाला प्रश्न
आहेत. इथं निर्जीव वस्तू कोणत्या? जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आपल्याला कुठून मिळतात? जगण्यासाठी भरपूर वस्तू लागतात, आपल्याला परिसरातून मिळतात, प्राणी किंवा वनस्पतींपासून मिळतात, बरोबर की नाही? पक्षी घरटी कशापासून बांधतात? तर पक्षी घरटी कशापासून बांधतात? काड्या, गवत म्हणजे वनस्पतींचा वापर करतात ते. चुकी बरोबर. काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात, म्हणजे उडल्या जातात की नाही? हो, जातात. वनस्पती निर्जीव आहेत. निर्जीव आहेत का? तर नाही. वनस्पती सजीव आहेत, कारण त्यांना अन्न पाण्याची गरज लागते. आपल्याला खत हालचाल हवा घेतात. फक्त ती हालचाल फक्त जागच्या जागीच करतात वाऱ्याच्या सहाय्याने, आहे की नाही? आणि त्यांची मुळं जमिनीमध्ये खोलवर हालचाल करत असतात पाण्याच्या शोधात, आहे की नाही? त्याच्यामुळे त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागी जाता येत नाही. किडे आणि धान्यांचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते, बरोबर. प्राणी आणि वनस्पती हे सजीवांचे प्रकार आहेत, बरोबर. दगड निर्जीव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते का? नाही. आपण परिसराचाच एक भाग आहात, बरोबर. आपण सुद्धा सजीव आहेत. माणूस हा एक प्राणी आहे की नाही? म्हणजे हा परिसराचाच एक भाग आहे. ज्वारीचे रोपटे सजीव आहे, बरोबर. रोपटं आहे की नाही छोटं, त्याची वाढ होते, त्याला अन्न पाणी लागतं. रिकामी जागा कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा बदलते. कापूस, लोकर आणि रेशीम यापासून आपण कापड विणतो. झाडांची पानं तीही मातीत पडून कुजतात, आहे की नाही? जी जी पानं गळतात की नाही, ती मातीत पडून कुजतात आणि त्यांची पुन्हा माती होते. आणि त्या कसदार मातीमुळे वनस्पतींचं पोषण होतं, आहे की नाही? सजीवांचे दोन गट पडतात, प्राणी आणि वनस्पती. अशा प्रकारे या स्वाध्यायाचे हे प्रश्न आहेत, हे तुम्ही वाचायचे आणि सोडवायचे. आता आपण जे बघितलं आपल्या अवतीभोवती, हे तुम्हाला समजलं आहे की नाही? समजलं नसेल तर पुन्हा ऐका. हे तुमचं परिसर अभ्यासचं पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये अवतीभोवती आपल्या अवतीभोवती जे जे काही वस्तू आहेत त्यांचा आता आपण अभ्यास केला. चिमणीची वाढ कशी होते, आहे की नाही? दगडाची वाढ होत नाही, बरोबर की नाही? ह्या ज्या काही वस्तू आहेत सजीव आणि निर्जीव दाखवलेल्या आहेत, आहे की नाही? हा जो कापूस आहे, कापसापासून आपण धागा विणतो आणि मग त्याचे कपडे विणतो, आहे की नाही? लोकरपासून पण धागा विणतो, आहे की नाही? आता ही जी मेंढी आहे, ती मेंढी काय करते? जेव्हा चरायला जात असते ना, तेव्हा तिच्या अंगाला त्या वनस्पतीच्या ज्या काय बिया आहेत त्या अडकतात आणि त्याच्यामुळं काय होतं, ती मेंढी दुसऱ्या ठिकाणी गेले का तिथे पडते आणि तिथे पडल्यामुळं काय होतं, त्या वनस्पतीचं तिथं नवीन रोप तयार होतं. म्हणजे एक प्रकारे वनस्पतींची वाढ होण्यासाठी एका ठिकाणं अजून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा मेंढी जाते तेव्हा ती काय करते, जरी त्या झाडाचं ती गवत खात असली तरी त्या बिया इकडून तिकडे वाहून नेते. म्हणजे एक प्रकारे झाडांना ती मदतच करते. अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा या धड्यामध्ये आहेत. तर हा झाला आपला अवतीभोवती धडा. समजला नसेल तर पुन्हा बघायचं आणि काही शंका असेल तर मला विचारायची. आणि हा जो काही स्वाध्याय आहे, स्वाध्यायाचे प्रश्न तुम्ही लिहून घेऊन सोडवायचे. ओके, धन्यवाद.